मंगळवारची ती दुपार. मुलं शाळेत अभ्यासात मग्न होती. कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही सेकंदात या शांततेचा थरार होणार आहे. अचानक गोळ्यांच्या आवाजाने शाळा हादरली आणि एकामागून एक 10 निष्पाप जीव कायमचे शांत झाले. कॅनडासारख्या शांत देशात अचानक हे काय घडलं? तो हल्लेखोर कोण आणि त्याने स्वतःला का संपवलं? ह्या भयंकर घटनेमागचं सत्य ऐकून तुमचेही पाय थरथरतील. आजच्या व्हिडिओत आपण टम्बलर रिज माध्यमिक शाळेत घडलेल्या त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा सविस्तर उलगडा करणार आहोत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांत, दुपारी 1:20 वेळ. टम्बलर रिज माध्यमिक शाळेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होतं. अचानक एक अज्ञात व्यक्ती शाळेच्या आवारात घुसते आणि हातात असलेल्या बंदुकीतून अंधाधुंद गोळीबार सुरू करते. एकामागून एक गोळ्या झाडल्या जात होत्या. वर्गात असलेली मुलं, शिक्षक सैरावैरा धावू लागले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले देह आणि चहूकडे पसरलेला किंकाळ्यांचा आवाज. अवघ्या काही मिनिटातच शाळेचं रूपांतर युद्धभूमीत झालं होतं. गोळीबाराची माहिती मिळताच रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराचा ताबा घेतला खरा, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांना शाळेच्या आवारात 6 जणांचे मृतदेह आढळले. एका जखमीला तातडीने रुग्णालयात नेण्यात येत होतं, पण वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. पण खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा पोलिसांना जवळच्याच एका घरात आणखीन 2 मृतदेह सापडले. तपासात असं समोर आलं की या 2 मृतदेहांचा आणि शाळेत झालेल्या गोळीबाराचा थेट संबंध आहे. या घटनेत एकूण 10 जणांचा बळी गेला आणि 25हून अधिक जण रक्ताच्या थारोळ्यात पडले. जेव्हा पोलीस हल्लेखोरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसलं. त्या अज्ञात नराधमाने स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं होतं. स्वतःचा जीव घेण्यापूर्वी त्याने 27 निष्पाप लोकांना जखमी केलं होतं, ज्यापैकी काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की त्याने हे का केलं? तो या शाळेचा माजी विद्यार्थी होता की बाहेरचा कोणी? त्याचा हेतू काय होता? ब्रिटिश कोलंबियाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री आणि पोलीस अधिकारी या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे. ही घटना केवळ कॅनडासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक धोक्याची घंटा आहे. विकसित देशांमधील गन कल्चर आणि मानवी मानसिकतेतील विकृती आज निष्पाप मुलांच्या जीवावर उठली आहे. पोलिसांनी शाळा रिकामी केली आहे. पालकांचे डोळे अजूनही भीतीने आणि अश्रूंनी ओले आहेत. एका माणसाच्या विकृतीने 10 कुटुंब उद्ध्वस्त केली. मित्रांनो, शाळासारखा पवित्र ठिकाणी होणारे हल्ले कधी थांबणार? तुम्हाला काय वाटतं? अशा घटना रोखण्यासाठी सरकारने कोणते कडक कायदे करायला हवेत? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.